नाशिक शहर आणि नाशिक रोड परिसरात वाहतूक सिग्नलवर मोठ्या प्रमाणात भिकाऱ्यांचं साम्राज्य निर्माण झालंय. हे भिकारी सिग्नलवर गाडी थांबताच वाहन चालकाकडे पैशांची मागणी करतात. या भिकाऱ्यांमुळे वाहन चालकांना त्रास होत असून अधिकाऱ्यांनी आणि वाहतूक पोलिसांनी त्वरित त्यांना तेथून हटवावं, अन्यथा अधिकाऱ्यांविरुद्ध जनसुराज्य शक्ती पक्ष आंदोलन करून या भिकाऱ्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं जाईल, असा इशारा जनसुराज्य शक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विलास गायकवाड यांनी दिलाय. केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारने नाशिक स्मार्ट सिटी असं घोषित केलं आहे. त्याप्रमाणे त्यांची स्वच्छता वगैरे हा प्रकार चालू आहे. परंतु ज्यावेळेस बाहेर गावाहून, बाहेर जिल्ह्यातले, बाहेर राज्यातले लोक नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रवेश करतात आणि सिग्नलवर उभे राहतात, त्यावेळेस इथले स्थानिक भिकारी, ते स्थानिक नसून बाहेर गावचे आलेले भिकारी हे गाडीला अक्षरशः जोरात मारून आणि लोकांकडून पैसे मागतात. हे भिकाऱ्यांच्या पाठीमागे फार मोठं एक टोळी म्हणजे कोणाचा तरी हात आहे. कारण मी ज्यावेळेस बघितलं तर ह्या ठिकाणी सकाळी या भिकाऱ्यांना सोडवण्यासाठी गाडी येते आणि त्यांना संध्याकाळी घेण्यासाठी सुद्धा गाडी येते. म्हणून ह्या सर्व टोळं भिकाऱ्यांचा नायनाट करून नाशिक महानगरपालिकेने आपल्या नाशिक महानगरपालिका स्मार्ट सिटी म्हणून जी घोषित केलेली आहे, तिच्यासाठी सर्वप्रथम सर्व सिग्नलवरील जेवढे भिकारी आहेत त्या सर्व भिकाऱ्यांना कुठेतरी अनाथ आश्रममध्ये अथवा कुठेतरी त्यांची राहण्याची व्यवस्था करून किंवा त्यांना काहीतरी पर्यायी व्यवस्था करून त्यांना सिग्नल मुक्त करावा व हे भिकारी ह्या सिग्नलवरून हटवावेत, अशी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने मी मागणी करतो. आणि नाशिक महानगरपालिकेचे माननीय महापौर यांनी ह्या बातमीचा विचार केला नाही तर जनसुराज्य शक्ती पक्ष तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. नाशिक शहर, नाशिक रोड परिसर, सिडको, सातपूर, पंचवटी, गंगापूर रोड या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक सिग्नल आहेत. वाहतूक सिग्नलवर वाहन चालकांची गाडी थांबताच भिकारी जवळ येतात आणि काच बंद असली तर काचेला मारून आवाज देतात. वाहन चालकाला काच उघडायला लावतात आणि पैशाची मागणी करतात. पैसे नाही दिले तर हे भिकारी गाडीपासून पुढे हटत नाही. त्यामुळे वाहन चालकांना गाडी चालवताना, सिग्नलवरून गाडी काढताना त्रास होतोय. परिणामी या अशा घाईगर्दीत अपघात होण्याची शक्यता आहे. संबंधित भिकाऱ्यांचा त्रास अनेक वाहन चालकांना होत असून वाहतूक सिग्नलवर पोलीस असताना सुद्धा पोलीस भिकाऱ्यांना पायबंद घालत नाहीयेत. त्यामुळे अधिकाऱ्यांविरुद्ध जनसुराज्य शक्ती पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील आणि भिकाऱ्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल. याबाबत पोलीस खात्यानं आणि वाहतूक पोलिसांनी त्वरित दखल घ्यावी, अन्यथा आम्हाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही गायकवाड यांनी यावेळी दिलाय. वेद न्यूजसाठी सिनियर कॉरेस्पॉन्डंट अनिल गुंजाळ, नाशिक रोड.